गुलाबी नगरी है, मुसाफिर है हम, चले जा रहे हैं हमारा ठिकाना। गुलाबी नगरी है, मुसाफिर है हम, चले जा रहे हैं हमारा ठिकाना। गुलाबी नगरी है, मुसाफिर है हम, हमारा ठिकाना। गुलाबी नगरी है, मुसाफिर है। अरुण बाबा दिसून राहिले नाही, तू इथेच उभा राह. काय मी अलग सलग उभा राहतो. हा 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 आणि बाबाला जातो आणि सांगतो. काही सांगतो. हा हा मी उभा राहतो. हा हा बिलकुल. आणि बाहेर आल्याबरोबर बिलकुल मला माहित आहे, मला माहित आहे. बिलकुल बिलकुल. मला भेवाय लागून राहिला. हो काय साठी होय ना, काय साठी ते मी कोणता गुन्हा केलो? बाबाजी, बाबाजी हो बाबाजी. बाबा प्रभू म्हणजे आवाज दिला का रे तुला? मी आवाज दिला आणि तुम्ही जे काम सांगितलं बाबा हा ते मी केलं, पण भीतीच्या मुळे तुमच्या समोर तो अरुण याले बघून नाही राहिला. तर मी सांगतो त्याला की बाबा बाहेर आले बा म्हणून. अरुण आला का? हो आला, सोबतच आणलं. कुठे आहे रे? बाहेर उभी आहे. बाबा झाला आता 100 गुन्हे माफ. अरुण किती बैमान आहेस रे मूर्खा. मी तुझ्या कानावर कानफटामध्ये 2 मारणार होतो. माहित आहे मला, पण बरं झालं तुला पाय लागला. माहित आहे. राग थंडा झाला. म्हणूनच तर येत नव्हतो बाबा मी. हा म्हणजे माहित नव्हतं तू एवढा बैमान बनशील म्हणून. कोणती बेईमानी केली बाबा? अबे लहानसा होतास. होती. मा पोरगाना तू एका शाळेत जात होतास. बरोबर आहे. प्रफुल्लची आई तुम्हाला जेवायला देत होती. होजी. तुला स्वतःचा लेकरू समजत होती. आम्ही एकामेकाचे कपडे टाकत होतो बाबा. हा आणि जेव्हापासून ते मरण पावली लेखा तेपासून घराकडे येणं सोडून दिलं. बाबा कसा येऊ बाबा? ज्या माऊलीने मला घास भरवला, आंघोळ करून दिली, हो स्वतः त्या पोराचे कपडे मला टाकायला दिले बाबा. हो ते माऊली या जगात नाही. मला रड येते बाबा, माझ्या हृदय भरून येते बाबा. म्हणून तुमच्या घराकडे मी बिलकुल पाहत नाही बाबा. अरुण हा, जाऊ दे. हा, जेवढं माणसाचं आयुष्य असलं तेवढंच होते. तेवढंच माणूस जगतो रे दादा. तिचं तेवढंच आयुष्य असं म्हणून आपल्याला सोडून गेली. हो जी हो. बस जाऊ दे, काय हरकत नाही. तुला मी एका कामासाठी बोलवलं. कामासाठी तुला माहित आहे मी तयार आहे बाबा. कोणतं काम करता ते? माझी गरीब परिस्थिती कशी आहे तुला माहित आहे. हो जी हो. आहे का नाही? हो मी मजुरी करू शिकवलं रे या पोराईने. हो आणि आज माझ्या प्रफुल्लला नोकरी लागली. हो सांगत होता तो. शिक्षक झाला हा बाजूच्या गावला. हा तर आणि आपल्या घरामध्ये आता आम्ही भाकरी आपल्या हाताने कोणपर्यंत करा. बाईच नाही का घरात? बाईच नाही आहे हो दादा. हा, थकून गेलो करता करता. हो. मग असा विचार आहे, एका प्रफुल्लचं लग्न जर केलं हा. तर कमीत कमी सून माझ्या घरी येईल. हा, हा. तर मला काही घरातले कामं करावं नाही लागणार. खूप सुंदर विचार आहे बाबा. नाही का? हो एखादी पोरगीच्या लक्षामध्ये आहे का रे? पोरगी लक्षात माझी हो. आहे 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 आहे. आता माझ्या लक्षात आलं. हा. पोरगी आहे की बाबा? हा. आहे. हे जवळच नदी येता का? नदी येत आखात. हो कोणतं गाव आहे नदी येता का? खडकी. खडकी. येथून तुम्ही हातात मंजन घेतल्या हा का त्या आपल्या इलीच्या घरी जाऊन तर तोंड पुचकाळून येऊ शकता. तोंडून येऊ शकतो. हो जी. जवळ बिलकुल 1 किलोमीटर आहे. तेवढची गोष्ट आहे. हा आणि ते काय पोरगी दुसरी आहे का? हा मा सख्या मांबरीची पोरगी. तुझी बापा जवळचीच गोष्ट आणली. हो पण का करता बाबाजी? हा मोठं काम बैठा झालं. खाऊन रे. पोरगी तर सुंदर आहे. हा पण पोरीले बाप नाही. पोरीले बाप नाही आहे. नाही. अरे अरे अरे. आणि इकडे प्रफुल्ल मास्तर आहे. पण प्रफुल्ल माय नाही आहे. आहे ना? हो रे. तिकडं ते आहे. त्याला तिले बाप नाही, इकडे तुम्हाला माय नाही. जमलं काम मग. जमलं काम म्हणजे? हे सोयरिकीचं नाही का ती?
बरं काय हरकत नाही आपल्याला का करायचं हा, हा, आहे हा. मग तिथे बाई विधवा विधवा आहे. आणि तिची पोरगी आहे. तिची पोरगी बी आहे. विधवा बाई हो जी. पोरगी काय शिकली आहे का रे शिकली आहे जी. पोरगी डीएड आहे. अरे बापा हो जी. डियट हो. आपला पोरगा बियट आणि पोरगी डियट पोरगी डीएड. म्हणजे उद्या तिला बी नोकरी लागू शकते तिलाही नोकरी आणि पोराला नोकरी आहे. पण तो काही मास्टर दोघंही मास्तर. आमची गरिबी हटली रे सुखी. सुखी झालो आम्ही मग हो जी. पण ते पोरगी देईल का देते जी. देते. तुम्ही महासोबत चाला. हा पोरगी काम नाही देते. माझी मांबोर आहे. तिला माझ्यावर विश्वास आहे आणि तुझ्या हातातलं काम आहे आणि माझ्या हातातलंच काम आहे. म्हणजे तू म्हटलं की बाद हा, ते नाही म्हणू शकतच नाही. शाबाश चालते का पाहिले आजच चला. अरे पण तिला खबर नाही ना काही नाही ना कसं जाऊन रे माई गोष्ट काय का सकाळची वेळ आहे. हा हा? बाया वहिनीने जावाले. हा हा? आणि आता आपण एवढ्यात जरी गेलो. हा हा? एवढ्यात जरी गेलो गेल्या हवं का तिने लगेच दिवस झाले नाही आलं डोकर झाला. हा? 18 वर्षात आहे ना मी 18 वर्षाचा. हो कमसे कम आता 7-8 वर्षाला घराकडनं आलो मी. नाही 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 हा, लगेच मोठा झाला. हो, हो, हो. अरे बाबा पण तोंडात बोट टाकते. त्याची आदतच तशी आहे हा? हो. लगेच मोठं खात असं ठोकरनं ठाकर झाला. हो, हो, हो. का रे हे महापुराला काही बोलू नको मी भाऊ नाही का तुझ्या? हो त्याचा राग मोठा खराब आहे बरं हा? हा? अरे भाऊसाठी पोरगी पाहायला चाललो भाऊसाठी पोरगी पाहायला चाललो हा? काहून बाय? भाऊचं लग्न करायचं आहे हा. बापा. पहिले याचं लग्न. हो, हा हू करा तोंडात बोट टाकते आणि याच्यासाठी पोरगी नाकात बोट टाकते बाई. हा? अरे बापू रे मला सांग तिने मोठा भाऊ आहे का तू आहे अरे थांब ना. पहिले ऐकून घ्या. त्याचा भेवाई लागते. त्याचे दातात वाटते. का रे हा. तू लग्न जर केलं तू बायकोने काही ना पोचीन नाही का टाकी वावरातले वारक. तिला थांब अरे तूही लग्न करून घे हे पायरे प्रफुल्लचं लग्न झाल्यावर आपल्या टिण्याचं लग्न करा हा. प्रफुल्लचं लग्न आज तर उद्या दिनाचं लग्न. पुढच्या वर्षी हा. एकदा प्रफुल्लचं लग्न पुढच्या वर्षी दिनाचं लग्न. तिने पहिले मोठ्या भाऊचं लग्न आणि मग तू लग्न तुझ्यासाठी जवान पोरगी पाहिजे. हा एकदम 7 वर्षाची. हो म्हणते हा हो म्हणते 60 वर्षाची 8 वर्षाची. हा हा 60 वर्षाची पोरगी पाहिजे. दिली. हा बरोबर ठीक आहे. हा जमलो. काय? तू काय नाही सगळं भांडे कुंड फेकाल त्याच्याकडे. बापुरे नाही मग तू लग्नाने चालतो लग्नाने आता नाही याचं बाबा हा जरी तेथे आला तर याले पाहूनच पोरगी देणार नाही. हो याचा भाऊ होतो आहे. पप्पा म्हणून भाऊ असा आहे यातच करा लागेल मला. याच करावं लागेल नाही पोरगी आपल्याला भेटणार नाही नाही. त्याचा कोणी देणार नाही. कोण देणार हो जी. आणि याने जर नाही नेलं हा लग्न जोडून लग्न जोडल्याच्या भात हा दिसला चालते. मग लग्न तिच्या टाकते हा. मग का होते मग काय ना होत. नाही का हा. गिन्या हा. पाय येऊ नको बापरे काय मा ऐकून घे मी सांगतो आहे आता तू आमच्या बरोबर येशील हा? आणि आपल्या घरी बकरी आहे आणि बकऱ्या कुणा चोरून नेल्या म्हणजे मग तू लग्न काय त्यानं होईल बकऱ्या चोरी गेल्या तर तू लग्न राहिलं. बकऱ्यात नाही का कुत्रे ऐकून जाऊ. बापुरी राय मा घरी बकऱ्या पाहिजे बकऱ्या पाहिजे म्हणते बकरा पाहिजे बाय. हा हो रे. बकरा कोणी पाहिजे. हा झाडावर बकऱ्या झाडावर बकऱ्या बांधतो म्हणते. झाडावर बकऱ्या बांधते लोक का घरी बांधते खुटे नाही. काय महापौर काय झाडावर बांधली हो झाडावर.
बापा बापा मोठा टाकला आहे का बरं बापू घरी जाय मा लवकर आणि बकऱ्याबरोबर पाहिजे हा, हा. बकऱ्या पाहिजे ना बकरा पाहिजे तो हो जास्त जरा तो हे करते जा घरी जा मग त्या हिशोबाने मानला तो तुम्हालाच पेलते नाही तर गावात कोणाला पेले नाही कुणाला ऐकतच हा. नाही ऐकतच नाही बरं ठीक आहे हा. चालते का जाऊ पाहू चला ना आपण जाऊ हा तिच्या घरी नाही जात एका वेळेस गावात जाऊ हो तुम्ही हाटेलावर उभे राहायचा हो मी जाईन ना तुम्हाला काय करायचं हो बाबा आता तुम्ही माम बहीण होय. माई माम बहीण होय तू कवाही गेला तरी चालते हो, पण पा बाबा जावाच्या पहिले तुम्हाला सांगतो हा. माई माम बहीण गरीब आहे हा हा घरावर कवलं नाही तो ना तो झोपला आहे हा आणि तुम्ही म्हणाल का मग नाही बाबा तेवढं नाही जमणार काय आपल्याला हातभार करायला लागेल बाबा अरुण हा मला हे सांग हा आपण आपल्या घरी काय हे आपल्याला माहित आहे ना हो, हातावर आणणं पानावर खाणं आपण येतो त्याच्या आपल्या घरी काही नाही तर आपण लोकांना का मागणार नाही 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 काही मागायचं नाही हा, हा हा. आपल्याला काही मागायचं नाही 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 फक्त जाऊन पाहू हा असेल तर ठीक आणि नसेल तर एखाद्या नंतर जाऊ अरे उद्या जाऊ. हो मी सांगून देईन हो मग. हो ठीक आहे हा ठीक आहे जाते का हा चला हा, चला. चला बाबा हे हाटेल आहे हा हा हे गाव आहे तुम्हाला तर माहित आहे हो, हो. हे आपल्यासाठी काही नवीन गाव नाही नाही आहे नाही 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 हे हाटेलावर आहे तुम्ही हाटेलावर चहा पाणी घ्या हो हा आणि मी लवकर पाहून येतो घरी असेल तर हो घरी असेल तर पाहून येतो हा. घरी नाही हा का मी लवकर येतो जाऊन घुटभर चहा पिऊन पसंत नाही पसंत नंतरचं हो हो हा ठीक आहे हो, जा, तुम्ही जा. थांबा थांबा हो, जा 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 हा, घरी आलो माझी बहीण घरी असल आहे दरवाजा खुला आहे माझी बहीण घरी आहे आवाज मारून पाहतो रे बाबा हा जमलं काम लमचं बाई शांताबाई शांताबाई ग शांताबाई म्हटलं शांताबाई ग शांताबाई ये शांताबाई ओके माय मावर माझे माम आहे भाऊ आला व किती दिवसाला आला व मा सोमला मा तानूला घनुला परण्या किती दिवसाचा आलास रे आपल्या बहिणीची आठवण की नाहीये का रे शांताबाई ओय बाई ओय तू आदे का नाही कर मजाक नाही कधी दिसते तो हट रे. कधी दिसते कशी? माझं मन तुझ्यावर होते कायले हा कायले झुरते तुला बायको करू लागते का बायको करू लागते म्हणते मला नागतू हा परण्या शांताबाई शांत बोल शांताबाई का रे परण्या शांताबाई शांताबाई अव शांताबाई शांताबाई अव शांताबाई अव शांताबाई गावलं काऊन रे हा माझी मजा करतेस यापणामध्ये आता गावलं का होते हो. मजा करायला काय होते का होते म्हणते हो तुला तुळशी माळा टाकली आम्ही आता काय करू हा का करू राहते आपला मन समजवते कशी बशी देवाच्या मंदिरामध्ये जाते भजना पूजनामध्ये मन राहू का करू आता अहो काय देवाच्या नावात ठेवला आहे हा. मा नाव घेत तर मला जपत जा का तुझं नाव घेत जाऊ हा. हो शांताबाई कार्य जाऊ दे मजाकीची गोष्ट हो ते तर गोष्ट आहे म्हणा हा. पण आता एवढ्या दिवसानंतर आला हा. थांबाय तुम्हाला पाणी आणते बाई माय बहीण मोठी खुश दिसते पण का करतो बाबा
देवाला दिले का दिलं अहो काम कमरेला धरते अशी का करू रे आता दुखणं वाढला रे हळूहळू दिवसेंदिवस. बरं ठीक घे आहे पाय धुवून घे त्या काळ्या गोट्यावर धुवून घे. हो. दे. बाई कुठे गेली सर बाई बोल. आपली तुझी पोरगी आहे का घरी माय भाची हो बाबा आहे नाही तर काय नाही. काहून कालेजला नाही गेली नाही 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आहे. असं का? गॅदरिंग नाही म्हणे त्याच्या यायच्या मध्ये. अरे नाताळच्या सुट्ट्या असती हा? नाताळच्या का माहित बापा सुट्टी आहे म्हणे. बाई तुला सांगू काय गोष्ट कार्यावरण्या बाईचं लग्न करतं का तू माझी मावरण्या त्या दिवशी तू पटका फेरीच्या त्या माळेगावच्या बस स्टॉपवर भेटला होता तेव्हा तुला सांगितली मी. नाही पोरगी जवान झाली आता पोरगा पाऊंड म्हणून सांगली नाही का मी माग आपल्या गोष्टी झाल्या बस स्टॉपवर. अरे तेच माझ्या गोष्ट लक्षात होती बाई पाय लग्न करत असतील तर पोरगा माझ्या गॅरंटीचा तुझ्या गॅरंटीचा माझ्या गॅरंटीचा भावावर विश्वास आहे चांगला आहे का रे. भावावर विश्वास आहे तुझ्या परण्या तुझ्याशिवाय कोण आहे का माझा. कोणी नातेवाईक नाही ना कोणी नाही एकटीच बाई मी रांडी रुंडी बाई. बाई. तुझ्याशिवाय कोण आहे सांग मला अरण्या. नाही. आहे का नाही बाई होय. पोरगा माझ्या गॅरंटीचा माझा मित्र पण पोरगा मास्टर आहे जिल्हा परिषदचा. का म्हणाला पोरगा मास्टर आहे कोणी ट्रॅक्टर चालवते. ट्रॅक्टर नाही मास्टर असं म्हणजे कावर येतो का होती गुरुजी अरे तर गुरुची म्हणणार आहे का ट्रॅक्टर लावून राहिला होता. ट्रॅक्टर नाही मास्टर म्हणलो मी हो का. हो तर माई पोरगी काही कमी आहे का. माई पोरगी मोठी आहे का उच्च शिक्षण घेऊन राहिली. कोणता? माई पोरगी डॅड करून राहिली डॅड. अहो डॅड नाही डी एक म्हण गाव कमल नाही गौस मा बहिणी नाही समजे का दोनही वर्ग नाही शिकली जाऊ दे. छायात करतो आपल्या गावात हो का रे. हा चांगला आहे का रे पोरगा मग. आणू का पोरगा ना पोराचा बाप हॉटेलवर आहे कोटी हॉटेलवर हो हॉटेलवर विचारलास हा विचारलास का मला पहिले. म्हणून तर तुला विचारायला आलो मी विचारलाच नाही काय नाही घेऊनच आलास एकदम. अहो तुझ्या घरी आले का तू नाही. म्हणशील तर आणतो नाही म्हणशील तर उद्या आली परण्या त्या शब्दाबाहेर जाईल का माती बाई. नाही. जाय पण हो ऐक किती काय माधुरी आजकालच्या पोरी तुला माहित आहेत कशा आहेत. हो. आहे का नाही. हो. मी बोलवते माझ्या पोरीले. आता तू एवढ्या दिवसानंतर आला तूच विचारून घे माझ्या पोरीले. मी का हो विचारून घे. बरं, विचारतो तुला तर माहित आहे चांगल्याने कसा जमाना आहे तो आहे का नाही. हो. म्हणून या जाणजवान पोरीचा पहिले भेट घ्यायला लागते विचार घ्यायला लागते. लग्न करते नाही करत का तिच्या मनात कोणी दुसरा आहे हो ते काही राहू शकते. म्हणून तर ज्या जवान पोरगी शिकल्या सवरल्या पोरी हो मा त्या आपल्या मनाचा विचार ते खुदच करते हो बरोबर आहे. तिच्या मनात दुसरा असं तर त्याचा दान करू नाही तर का विचारण्यामध्ये काही आहे का सांग विचारून घेऊन पहिले. बोला पाहिले बोला बोलवते. माई पोरगी मोठी लाडाची आहे व मोठी गुणाची आहे. एकुलती एक पोरगी आहे बाई. अख्खं रान पण काढलं बाई एका पोरीवर. पुण्या नाताची वर नजर नाही झाली माझ्यावर एवढं रान पण काढलं एकटी. पण पोरीला मी कोणत्या गोष्टीची कमी होऊ नाही दिली. कुठे गेली काय माई थोडी गुणाची आहे माई. एका कामाचा धोका नाही लावू दे सप्पा कामं करते माई पोरगी. मोठी हुशार आहे बोलवते माझ्या पोरीला का करताना का नाही का. शिला शिलाबाई ग शिला म्हटलं माझे शिलाबाई व शिला अव शिला कुठे गेली. काव एवढा जोरदार हॉक न करते ऐकून राहिली एवढं टाकशील झटका लागल्याबरोबर मरून गेली ती पट्ट तुझी माय. हो असे अभद्र शब्द मुखात आणू नको. नाही हॉक न करत जा तू आपल्या मायले. आई काय झालं मा. मी लाडाने केलं तो कामामध्येच बिझी होती ठेवून दिली मी. काय म्हणाली तू. अहो तुला किती वेळा सांगितली काम नको करत जाऊ अभ्यासाकडे लक्ष दे म्हणून. हे करत राहतेस ते करत राहतेस आणि मग रात्रीचे 12-1 वाजता नाही का जागत राहतेस अभ्यास करायला. आई काय करू गाव तू किती माझ्यासाठी कष्ट केली. म्हणे रक्ताचं पाणी केलंच ग. मला याची जाण नाही. मी केवढे असताना बाबा मरून गेले ते
जाऊ दे मा, त्या गोष्टी काढला ते गोष्ट काढत राहिला तर दिवस आहे तर त्या गोष्टी आठवण येते. पण बेटा आज मोठी खुशीची गोष्ट आहे. आई कामा तू एक बाईची जात असून सुद्धा तू विधवीचं जीवन जाळून सुद्धा तू तुझ्या मुलीला इतकं शिकवलं आणि पुढेही शिकवतच आहे. हो मा माहिती मोर उपकारच आहे तुझे माझ्यावर. तुझ्यासारखी आई अशीच लाभो कुणालाही लाभो. त्यासाठी करते का तुझी एक पोरगी अव तुझे मामा आलेत मामा. मामाले म्हणूनच तू इतके आणले बघ. मोठी खुशीची गोष्ट आहे व. अगं पण आले तरी कशाला मामा? अव एक नंबर बातमी घेऊन आले आहेत. एक नंबर बातमी. हो एक नंबर बातमी तुला काय तुझे मामा सांगतील तुले. बोलवते मी त्यासोबत बोलून घे. बोलवताय ना बोल. हो. माझी मामा कधीतरी येत नाही अचानकच आली. अरण्या ओय अरण्या इकडे या तिथं कुठं राहायचं तो कोपऱ्यात. गाव ना अरे बोलवली ना रे त्या भाचीले. कुठे बाई? बोल मा बेटा बोल. बाई मामा अरे माझी माय. मामा हा तुम्ही केव्हा आलात? बाई मी जवळजवळ 1 तास झाला आलो होता. तू घरी होती ना मग कुठं गेली होती? मामा, मी घरीच होती. हा. मागच्या बाजूला हा. भांडे घासत होती मी. आता काम करत होते माझे माव. हो. मी आलो तुझ्या घराकडे. पण कशाला आला तुम्ही मामा इतकं? काम होतं बाई हो. मोठं मोठं डोक्कर काम आहे. मोठं काम? हा कोणते मामा मोठं काम? बाई तुझ्यासाठी स्थळ आणलं मा सोडून मी. घर शोधून आणलाई? हा म्हणजे म्हणायचं काय मामा तुम्हाला? हा तुझं लग्न करायचा विचार आहे बाई आणि मुलगा आहे आपल्याकडे. आता तुम्ही गप्पत राहा. काऊ आई मी कुणाचं शांत नाही गो. मामा म्हणताय माझ्यासाठी मुलगा पाहायला आणलाय म्हणून. तुला कोण सांगितलं मी लग्न करते म्हणून? कोण सांगितलं गाई? शिला बेटा तू मोठी झालीस मा. बाबा तुझ्यासाठी किती काबाड कष्ट केले. हाडाचं पाणी हाडाची माती रक्ताचं पाणी केली शिला. तुला एवढी मोठी केली. मुलगी जोराची पुढे राहते मा. मला एक गोष्ट सांग, तू वयामध्ये आली पण तुला लग्न नाही तर का करू वा? सांग किती दिवस राहशील आपल्या मायेजवळ? आई किती दुःखाने सांगतेस ग. माझे खूप स्वप्न होते का मी शिकावं म्हणून, स्वतःच्या पायावर उभी व्हावी म्हणून, आणि तू एकदम लग्नाचा विचार आपल्या मनात आणलास. तुझं लग्न असतं माझं. हवं कित्येक पोरी हवं लग्न झाल्यावरही शिकतेत मा. हा तू लग्न झाल्यावर शिकशील. हे खरंच आहे तुझं. काय का नाही माहित आहे बाई, वय निघून गेल्यावर चांगला पोरगा भेटत नाही मा. हा त्या मामानं 1 नंबर पोरगा आणलाय म्हणे. हो मोठ्या नाही का नोकरीवर आहे तो चांगला. तू काय माझी वाईट थोडीच होणार आहे. आहे का नाही? तू म्हणतेच आई तर मी तुझ्या शब्दाचं मान ठेवते. अवश्य पोरगा गुरुजी आहे म्हणे शाळेमध्ये. शिक्षक आहेत ते. हो मोठे गुरुजी आहेत. हो. मी काय चुप राहिली का? मी सांगितली माई पोरगी काय कमी आहे म्हणली. माई पोरगी डॅट केली म्हणली. माई पोरगी डॅट करून राहिली म्हणाली. आई हा डोळा किती अडाणी. काहून? डॅड नाही हा डेड. तुला आधीच सांगितली मी डेड. तसं म्हणताव का तुम्ही डॅड म्हणून? मला गवसात डॅड का करूची? हो बरं असू दे तुझ्या जवळ. हो हो बेटा हो म्हणलं मा. पोरगे आल्यात मा दाराजवळ आले आहेत. आलेल्या पाहुण्यांना वापस नाही पाठवावा. ते आलीच पण ऐकलं का? पाहुणे देवासारखे राहतात ना. आई मी माझी सगळी तयारी हो करते. हो बेटा बोला त्यांना. जा जा तू तयारी कर. मी सांगतो त्या मामाला घेऊन या म्हणून. जा बेटा जा. बाई पोरगी हो म्हणते का? हो मी ऐकत होतो. जा लवकर पाहुण्याला घेऊन ये. मी तोपर्यंत नाही का बाकीची तयारी करून ठेवते नाश्ता पाणी. अहो नाश्ता नसा नुसतं चायचं पाणी दिली तर घेऊन जाते. ऐकायला नाश्ता आण तू.